नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. कडधान्यामध्ये म्हणाल तर आपल्याला सगळ्यांनाच आवडणारा वाटाणा आणि बटाट्याची भाजी. तर आज आपण मस्त एकदम चटपटीत चवीची वाटाणा आणि बटाट्याची आणि कुकरमध्ये झटपट होणारी एकदम चमचमीत वाटाणा आणि बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर अशी हे बटाटा वाटाण्याची भाजी जर केला तर तुम्ही वेगळं वरण किंवा आमटी किंवा भाजी करायची गरज लागत नाही. तर ही भाजी चपाती, भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला खूप भारी लागते. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी वाटाणा आणि बटाट्यापासून त्याची मस्त चमचमीत रस्सा भाजी करून बघा. तर रेसिपी भरपूर टिप्ससहित तुमच्यासोबत शेअर केली आहे. ते शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मोठी वाटी पांढरी वाटाणे घेतलेली आहेत. तर तुम्ही पांढरी वाटाणे घेण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी हिरवे वाटाणे पण घेऊ शकता. तर इथे एक मोठी वाटी सुके वाटाणे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे सुके वाटाणे एका डिशमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे. नंतर यावरती एक झाकण ठेवून आपल्याला हे वाटाणा रात्रभरासाठी आपल्याला हे भिजू घालून ठेवायचं आहे. तर इथे आपण मस्त एक रात्रभरासाठी हे आपण पांढरा सुका वाटाणा भिजू घालून ठेवला होता. तर आपला मस्त इथे वाटाणा छान भिजला गेलेला आहे आणि छान फुलून आलेला आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपण हे पांढरा वाटाणा छान भिजवून घेतलेला आहे. तर हे वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. भिजवून घेतलेला वाटाणा घेतलेला आहे आणि 3 ते 4 इथे बटाटे त्याची साल काढून मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि हे बटाटे पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे. आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे. 2 ते 3 इथे टोमॅटो घेतलेले आहेत, त्याला पण मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे सुकं खोबरं छान अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, कढीपत्त्याची पानं, आलं, एक 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. फोडणीसाठी जिरं घेतलेलं आहे, मोहरी, 1 चमचा धने, पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि 2 चमचे तीळ घेतलेला आहे. एक पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर अगदी वाटण करण्यापासून ते आपलं भाजी शिजेपर्यंत आपण हे कुकरमध्येच ही भाजी करून घेणार आहोत. तर एक 3 ते 4 शिट्ट्यामध्ये भाजी बनून तयार होते. तर इथे कुकर मी छान गरम करून घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये एक 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण सुके खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते सुके खोबरे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे सुकं खोबरं आपल्याला भाजण्यासाठी किंवा तळण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटभरामध्ये आपल्या या खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला जे आपण उभ्या स्लाईसमध्ये जे कांदा कट करून घेतलेला आहे, ते कांदा आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण आपल्याला छान या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर हा कांदा आपल्याला थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे कांदा छान या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर इथे थोडंसं कांदा छान या तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, ते हिरवी मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये जे आपण तीळ घेतलेले आहेत, तीळ घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा धने घालून घेतलेले आहेत. जिरे आणि लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत. तर हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर हे सगळंच घालून आपल्याला छान खरपूस एक 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपले सगळे मसाले हे छान भाजले गेलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले मसाले आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बरेच जण काय करतात, हे गरम असतानाच हे मिक्सरमध्ये सगळे मसाले काढून घेतात. त्यामुळे काय होतं ना, मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून हे सगळे जिन्नस आपल्याला थंड करूनच नंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे हे सगळे हे मसाले छान एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि छान आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर हे सगळे जिन्नस आपले थंड झालेले आहेत. तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे मसाले किंवा हे सगळे जिन्नस आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे.
तर हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये घातल्यानंतर यामध्ये आपण जे रफली 1 ते 2 टमाटे मोठे-मोठे स्लाइसमध्ये जे कट करून घेतलेले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि देठासहित इथे कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. तर याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर गरज वाटली तर तुम्हाला हे वाटत असताना यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायचं आहे. तर हे जमेल तितकं आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे या सगळ्या मसाल्याचा फ्लेवर तुमच्या भाजीमध्ये एकदम छान उतरतो आणि भाजी तुमची चवीला छान लागते. तर पुन्हा येऊ त्याच कुकरकडे आणि आपल्याला त्याच कुकरमध्ये आपल्याला हे भाजी करून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल हलकंसं गरम झाल्यानंतर मोहरी घालून घेतलेलं आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहेत. कढीपत्ता छान परतला, की आपल्याला त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं आहे, ते वाटण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपल्याला फुल गॅस करून आपल्याला हे छान तळापासून ढवळत अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण एक 3 ते 4 मिनिट फुल गॅसवरच आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. कारण आपण या वाटणामध्ये टोमॅटो कच्चा वापरल्यामुळे आपल्याला छान हे वाटण टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण छान या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर याचा रंग बदलेपर्यंत आणि छान आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला फुल गॅसवरच हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही मसाले न घालता आपल्याला या वाटणाला कलर किती सुंदर आलेला आहे. तर इथे छान हे वाटण आपलं परतलं गेलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे गरम मसाला घालून घेतलेला आहे. चवीनुसार लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तर हे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये 1-2 चिमूट इथे हिंग घालून घेतलेले आहे. मसाले घातल्यानंतर आणि हे सगळे जिन्नस 1 मिनिटभरासाठी चांगलं छान परतवून घेतल्यानंतर आपल्या भाजीला चव एकदम भारी येते. म्हणून मसाले घातल्यानंतर 1 मिनिटभरासाठी आपल्याला हे फुल गॅस करून आपल्याला हे मसाले यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. सगळे मसाले परतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भिजवून घेतलेला वाटाणा त्यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकून आपल्याला हे भिजवून घेतलेला वाटाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये चिरून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर हे वाटाणा बटाट्याची भाजी करत असताना आपल्याला बटाट्याच्या फार जास्त बारीक फोडी करायचे नाहीत. कारण ते बटाटे आपण जर बारीक करून घातलात, तर या भाजीमध्ये बटाट्याचा पूर्णपणे गाळ होण्याची शक्यता असते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या-मोठ्या स्लाईसमध्येच आपल्याला हे बटाटे या भाजीमध्ये कट करून घालायचे आहेत. तर हे वाटाणे आणि बटाटे घालून आपल्याला या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मसाले आपल्या या बटाट्याला आणि या वाटाण्याला छान कोट होईपर्यंत आणि छान मिक्स होईपर्यंत आपल्याला हे मसाल्यामध्ये छान हे वाटाणा आणि बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. असं मिक्स केल्यामुळे हे वाटाण्यामध्ये किंवा या बटाट्यामध्ये हे सगळे मसाले छान मुरले जातात आणि आपली भाजी ही एकदम चवीला भारी लागते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे मसाल्यामध्ये हे वाटाणे आणि बटाटे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी पातळ, घट्ट जशी पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी पाण्याचं प्रमाण वापरू शकता. जर तुम्हाला हे डब्यासाठी जर करायचं असेल तर तुम्ही या भाजीमध्ये एखादा ग्लास पाणी घालून आपल्याला हे भाजी सुकी करून घ्यायचं आहे. जर घरामध्ये जेवणासाठी जर हे भाजी करत असाल तर तुम्ही या ठिकाणी 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेऊ शकता. रसरशीत भाजी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर इथे एक 2 ते 2.5 ग्लास मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. घालून आपण इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर या कुकरला आपल्याला झाकण लावून एक 4 ते 5 आपल्याला या कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर झाकण लावत असताना आपल्याला कुकरची शिट्टी काढूनच आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे कुकर अजिबात खराब होत नाही म्हणून आपल्याला झाकण लावूनच कुकरची शिट्टी लावायची आहे. तर इथे एक 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर या कुकरचं झाकण काढून बघूया. तर आपली इथे छान मस्त आपली हे भाजी छान शिजली गेलेली आहे. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे भाजी शिजली वाटली नसेल, तर तुम्ही या ठिकाणी आणखीन थोडंसं झाकण लावून एखादी शिट्टी करून घेऊ शकता. तर तुम्हाला दाखवत आहे मी. तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीने आपले यामधले बटाटे आणि आपली वाटाणे छान मऊसूत शिजले गेलेले आहेत. तर यामधला जास्तीचा बटाटा एकदम शिजवून घ्यायचं नाही. खूप यामध्ये गाळ होण्याची शक्यता असते. तर तुम्ही अशी नक्की एकदा भाजी करून बघा. जर घरात भाजीला जर काही नसेल, तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा आणि वाटाणा रस्सा भाजी नक्की करून बघा. तर ही भाजी
तर हे दिसायलाच भाजी इतकी भारी दिसत आहे, तर चवीला एक नंबर भाजी झालेली आहे. तर बघितलात तुम्ही आपली इथे मस्त एकदम चमचमीत आपली हे बटाटा वाटाण्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला दाखवत आहे, की यामधलं आपले बटाटे आणि वाटाणे शिजले गेलेले आहेत का नाही. तर इथे आपले मस्त एकदम हे बटाटे आणि वाटाणे छान शिजले गेलेले आहेत. तर या स्टेजला आपण इथे गॅस बंद करून घेऊया. जसं-जसं हे भाजी थंड होत जाईल, तसं-तसं या भाजीला दाटसरपणा येतो आणि मस्त आपली इथे भाजी बनून तयार होते. तर बघितलात तुम्ही थोडीशी थंड झाल्यानंतर आपली या भाजीला छान दाटसरपणा आलेला आहे. तर हे वाटाणा आणि बटाटाची रस्सा भाजी आपण कुकरमध्ये एकदम झटपट बनणारी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.